मात्र सुप्रीम कोर्टाने तर आदेश दिलेले की पुन्हा एकदा वेबसाईटवरती प्रकाशित करा. कुठेतरी आपण जे आंदोलन केलेलं इंडिया आघाडीने त्याचा हा परिणाम आहे का? नक्कीच SIR साठीच आम्ही एवढे दिवस प्रोटेस्ट करतोय की SIR वापस लो, आणि त्याच पद्धतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. आम्ही ग्राउंड लेवलला बिहार मध्ये पण आता वोट तिकडे मतदान आहे काही महिन्यात, तर आम्ही सगळ्यांना सांगतो की वोटर यादी तपासा, आणि महाराष्ट्रात देखील आम्ही ती प्रक्रिया सुरू केली आहे. आता ग्रामपंचायत आणि महानगरपालिकेचं मतदान येणार आहे. प्रत्येक यादी तपासून जे आपण नेहमी बघायचो पण आता बारकाईने बघणार आहोत, आणि तुम्हाला दिसून येईल की हे लोक किती खालच्या पातळीला जाऊन हे काम करत आहेत. आपण बलिदान चौकामध्ये उभा आहोत, तिथं शंकर शिवदारे शहीद झाले. मात्र आज पालकमंत्र्यांनी भाषण करताना शंकर शिवदारेंचं नाव चुकवलं आणि शंकर जाधव असा उल्लेख केला. तर दुसरी कुर्बान हुसेन यांचं नावच त्यांनी विसरलेले आहेत. काय म्हणणं असणार या सगळ्या? मला माहित नाही त्यांच्याकडून ही एवढी मोठी घोडचूक कशी होऊ शकते. हे सोलापूर हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे, आणि इकडे मार्शल लॉ आधी झालेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी आम्हाला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की आम्ही सोलापूरकर आहोत, आणि इकडे ही घटना घडली. आज बलिदान चौक च्या पासून आमची मशाल रॅली या ठिकाणी सुरू होते, आणि पालकमंत्र्यांकडून ही चूक, मला असं वाटतं त्यांच्यासाठी इतिहास हा फक्त 2014 पासूनच सुरू झाला. त्यांनी माफी मागणं अपेक्षित होतं, मात्र ते म्हणतात की मी सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, परंतु 4 हुतात्म्यांच्यापैकी एकाचं नाव जाणीवपूर्वक वगळलं आहे का असं देखील प्रश्न, आणि ते म्हणतात की मी इथे नवीन आहे त्यामुळे मला माहिती, मला समजून घ्या. पण याच्यात नवीन आणि जुन्याचा ही देशाचा हा महाराष्ट्राचा हा सोलापूरचा इतिहास आहे. ज्या जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करता त्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती ब्लॅक अँड व्हाईट असायला पाहिजे, आणि जर ते त्यांच्याकडे नसेल, आणि भाजपचे सगळेच नेते म्हणजे हे जसं मी म्हणाली 2014च्या आधी जो इतिहास होता त्याची त्यांना माहितीच नाहीये, आणि मुद्दामून डावळलं गेलं का नाही असा पण मनात प्रश्न आहे. सोलापूर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, 250 कोटी रुपयांची निर्यात थकवण्याचा भीती जी आहे ती टेक्स्टाईल उद्योजकांना, कारण अमेरिकेने जे टेरिफ लावलंय ते मोठ्या प्रमाणात आहे. आपण काही मागणी करणार आहात का? आम्ही करतोय, आम्ही पार्लमेंटमध्ये पण करतोय की अमेरिका वारंवार पहिले 25 मग 25 आता 50% टॅरिफ आहे. एवढं कमकुवत आपला देश ग्लोबली कधीच झालं नव्हतं, आणि ह्याच्यासाठी कारणीभूत हे सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत की ट्रम्प सारखं ट्विट करून धमक्या देशाला, आपल्या देशाला धमक्या कधीच मिळाल्या नव्हत्या. म्हणजे त्यांना काय वाटतं की आपल्यावर ते बॉसिंग करू शकतात, आणि आपली लोक, आपल्या देशाची जी हुकूमत आहे किंवा पंतप्रधान आहे ते काही बोलत पण नाही आहेत ह्याच्या विरोधात. आज ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती भेटतायत, आणि आपण हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय, पण आज ज्या पद्धतीत पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं या देशाबद्दल आणि टॅरिफच्या विरोधात ते बोललं जात नाही, आणि ही खूप मोठी खंत आज या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. आपली फॉरेन पॉलिसी पूर्णपणे फेल झाली. पंतप्रधान त्यांच्या प्रचारासाठी गेलेले होते, आमची खूप चांगली मैत्री असं देखील ते भासवत होते. हावडी मोदी असेल, आपकी बार, ट्रम्प सरकार, अशा घोषणा देखील तिकडे दिल्या गेल्या, मात्र ते कुठेतरी फेल ठरल्या. नाही, नक्कीच. हे बघा, फॉरेन पॉलिसी किंवा विदेश नीती ही फक्त फोटो ऑप नसते किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसते. त्याच्या पलीकडे जाऊन जसं इंदिरा गांधींनी आपल्या देशाची मान उंचावलेली त्यावेळेस तसं काहीतरी करून दाखवणं गरजेचं होतं, पण ते मला नाही वाटत ह्यांच्याकडून शक्य आहे किंवा ह्यांची केपेबिलिटी पण तेवढी नाहीये. ट्रम्पला एवढा महत्व देऊ नका. वोट चोरीबद्दल बोला, सगळे जे आपला मतदानाचा हक्क चोरला जातोय, हुकुमशाही एका हुकुमशहाच्या हातात जी लोकशाही मुठ्ठीत आहे त्या विळख्यातून सोडवणं आता काळाची गरज झाली आहे, आणि ही लढाई आम्ही शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जातोय, आणि जसं मी म्हणाली स्वातंत्र्याची दुसरी लढाई आपण लढतोय. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.